हाय, हॅलो, नमस्ते. कशा आहात माझ्या सगळ्या गोड मैत्रिणींनो? आय होप की आपण सगळ्याजणी स्वस्त, मस्त आणि आनंदी असालच. तर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे नवीन एका व्हिडिओमध्ये. मैत्रिणींनो, आज मी थोडीशी किचनची क्लिनिंग करत आहे. बाहेरचे जे काही कॅबिनेट असतात आपले किचनमधले, तर ते मी आज क्लीन करणार आहे. तर हा पिठाचा डब्बा रिकामा झाला की मी घासून घेत असते नेहमी. आणि त्याचबरोबर इतरही आपले जे काही मसाल्याचे डबे असतील, मिठाचा साखराचा डब्बा असेल, तर तोही रिकामा झाला की मी घासून घेत असते, जेणेकरून जेव्हा आपण एकदम अशी किचनची क्लिनिंग करतो तर तेव्हा आपल्याला इतका काही त्रास होत नाही, जास्त जोर लावावा लागत नाही भांड्यांना. तर मैत्रिणींनो, माझं हे जे चॅनल आहे त्या बऱ्याचशा लेडीज बघतात, ज्या माझ्याच वयाच्या आहेत, काही माझ्याहून मोठ्या आहेत, काही लहानसुद्धा आहेत. तर त्या ताईंसाठी, त्या सगळ्या स्त्रियांसाठी एक मनातली एक गोष्ट मला तुम्हाला शेअर करायची आहे. आणि तुमच्यापैकी बऱ्याच जणी ह्या गोष्टीला रिलेट करतील, सहमतसुद्धा असतील ह्या गोष्टीसाठी. तर इकडे मी माझंच उदाहरण घेईल, कारण की बऱ्याच जणी ज्या आहेत त्यांना आता बेबीसुद्धा आहेत किंवा बऱ्याच जणी आता प्रेग्नेंटसुद्धा असतील. तर माझं जसं लग्न झालं 2 वर्षानंतर मला प्रशिक जो आहे तो झाला. आणि त्याआधी म्हणजे बाळ व्हायच्या आधी मी चांगल्या जॉबला होती, चांगलं जॉब होतं माझं, करिअरसुद्धा खूप चांगलं चाललं होतं माझं. पण जसं बाळ झालं तसं 6-7 महिने मी पुन्हा जॉब केला. म्हणजेच बाळ जन्मल्यानंतर मी मॅटर्निटी लीव कंप्लीट केली आणि पुन्हा माझं जे जॉब आहे तो जॉईन केला. तर ह्या 3-4 वर्षामध्ये मी 2 वेळा जॉब पकडला आणि सोडला होता, कारण की सुरुवातीला खूप कठीण जात होतं सगळं मॅनेज करणं, कारण की बाळ जे आहे ते अगदी 5 महिन्याचं होतं, फीडिंग करत होतं आणि खूप डिफिकल्ट जायचं घरामध्ये. मदर इन लॉ मिस्टर होतेच, पण शेवटी बाळ जे आहे ते आईवरतीच डिपेंड असतं, त्यामुळे त्यांनासुद्धा खूप चॅलेंजेस फेस करावे लागायचे. आणि आपल्याला माहिती आहे की मुंबईचं ट्रॅव्हलिंग हे किती डिफिकल्ट आहे. अगदी प्रत्येकजण आपला जीव मुठीत घेऊन लोकलने ट्रॅव्हल करत असतो. आणि तसंच माझं व्हायचं, फीडिंग करत असल्यामुळे जॉब करतानासुद्धा खूप चॅलेंजेस यायचे मला आणि खूप गोष्टी व्हायच्या, त्या मी एखाद्या व्हिडिओमध्ये नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेल. तर आता मी घरी आहे 1 वर्षापासून आणि आता माझं बाळसुद्धा यावर्षी स्कूलला जाणार आहे. 3 वर्ष त्याला कंप्लीट झालेले आहेत, आता 4थं वर्ष त्याला चालू आहे. तर बऱ्याच वेळेला मला हे प्रश्न माझ्या फ्रेंड्सकडनं म्हणा किंवा इतरांकडनं विचारले जातात, किंवा तुम्हालासुद्धा असे प्रश्न बऱ्याच जणांकडनं विचारले गेले असतील किंवा विचारले जाऊ शकतात, की बाई तू एवढी शिकली आहेस, तुझं चांगले करिअर चालू होतं, आता तुझं बाळसुद्धा मोठं झालं आहे, मग तू जॉबला का जात नाही आहे? मग तुझं एवढा शिकून काय फायदा? कशाला एवढं शिकलीस तू? उच्च शिक्षण तू कशाला घेतलंस? हो की नाही? आता तुझं करिअर जे आहे ते आता पूर्ण शून्य झालेलं आहे, तुला फक्त आता आयुष्यभर पुन्हा चूल आणि मूलच करायचं आहे. तर एवढं शिक्षण आणि एवढा पैसा आणि एवढा वेळ तुझा पूर्ण वाया गेलेला आहे. तर अशा बऱ्याचशा गोष्टी आपल्याला विचारल्या जाऊ शकतात किंवा आपल्यासुद्धा मनात असे प्रश्न येऊ शकतात. तर मला असं म्हणायचं आहे मैत्रिणींनो, तुम्हाला जर कोणी असे प्रश्न विचारले किंवा तुमच्या स्वतःच्या मनामध्ये असे प्रश्न आले ना, की तुम्ही अजिबात नाराज होऊ नका, तुम्ही स्वतःच त्याचं उत्तर द्या. तर मला सांगा, शिक्षण म्हणजे फक्त एक चांगलं जॉब मिळवणं किंवा एक चांगल्या पगाराची नोकरी मिळवून पैसा कमवणं, एवढाच अर्थ असतो का बरं शिक्षणाचा? नाही ना. तर शिक्षणाने माणूस जो आहे तो एक व्यक्ती म्हणून चांगला घडतो, एक व्यक्ती म्हणून चांगला समृद्ध होतो, हो की नाही? वेगवेगळ्या गोष्टींचं ज्ञान त्याला मिळतं आणि एक कुठच्याही चॅलेंजेसला फेस करण्याची ताकद त्याच्यामध्ये येते, हो की नाही? त्यामुळे मी जर आता ठरवलं आहे की मला आता घरी राहून यूट्यूबमध्ये माझं करिअर करायचं आहे, तर यामध्ये काहीच चुकीचं नाही, कारण की मी रिकामी तर बसली नाही आहे. माझ्या ज्या काही स्किल्स आहेत, ज्या काही माझ्या अंगातील कलागुण आहेत, त्याचा वापर मी इकडे सुद्धा सत्कार मी लावतच आहे ना. म्हणजे आता बघा, माझं घर पण मला बघणं होत आहे, बाळालासुद्धा मी वेळ देत आहे आणि ॲट द एंड मला माझ्या करिअरलासुद्धा मी फुल स्टॉप नाही लावलेला. मी करिअर जे आहे ते माझं यूट्यूबच्या माध्यमातून पुढे करण्याचा प्रयत्नसुद्धा करत आहे, हो की नाही? त्यामुळे फक्त उच्च शिक्षण घेतलं आहे म्हणून आपण नोकरीच केली पाहिजे, मोठ्या पगाराचा जॉबच केला पाहिजे, असं अजिबात नाही आहे, हो की नाही?
त्यात जर आपण समाधानी नसू आणि आपण अगदी अगदी म्हणतात ना कुत्र्यासारखी जर आपली हालत असेल, एवढं ट्रॅव्हलिंग करून बॉसचा ओरडा खाणं, ट्रॅव्हलिंग करणं, धक्के खाणं आणि त्यानंतर घरी येऊन ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज करणं, तर काय अर्थ आहे ना आपल्या इतक्या मोठ्या जास्त पगाराच्या नोकरीचा किंवा आपल्या त्या करिअरचा? मला तरी शून्यच वाटतं. त्यामुळे मी जे काही क्षेत्र निवडलं आहे ते त्यासाठी मी खूप खुश आहे, कारण की मला माझ्या कुटुंबासाठी वेळ देता येत आहे, बाळासाठी वेळ येत आहे आणि माझं आवडीचं जे काही क्षेत्र आहे त्यामध्ये सुद्धा मी पुढे जाण्याचा आता प्रयत्न करत आहे. म्हणून मैत्रिणींनो, तुम्ही जर आता घरी असाल तुमच्या फॅमिलीसाठी, बाळासाठी, तर यामध्ये अजिबात स्वतःला कमी लेखू नका. जरी तुम्ही आता जॉब सोडला असेल तर तुमच्यामध्ये जे काही कलागुण असतील त्यांना तुम्ही वाव द्या. वेगवेगळ्या गोष्टी करायला शिका आणि स्वतः इंडिपेंडेंट बना. एवढंच मला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं होतं. आय होप की तुम्हाला हे माझे विचार नक्कीच आवडले असतील आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा सांगायला विसरू नका. तुमचे अनुभवसुद्धा मला कमेंटच्या माध्यमातून वाचायला नक्कीच आवडतील. भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.